नमस्कार, मी मधूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया गौरीची भाजी भाकरी कशी बनवायची. तर चला साहित्य बघून घेऊया. आधी भोपळ्याची आणि चवळीची पानं कापून घ्यायची. त्याच्यात शेपूची भाजी पण तुम्ही मिक्स करू शकता. भाजी कापून झाल्यानंतर कढईत तेल घालायचे, त्याच्यामध्ये जिरे घालायचे, मग मिरच्या घालायच्या, ते भाजून झाले की त्याच्यामध्ये बारीक केलेलं लसूण टाकायचं, मग भाजी घालायची. भाजी घेतली की ती चांगली परतून घ्यायची. मग डाळ आणि तांदूळ घालायचे. पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं. मग मीठ घालायचे. थोडंसं पाणी शिंपडून मग शिजायला ठेवायचे. दुसऱ्या एका कढईत तेल घालायचे, त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायचे, कढीपत्ता घालायचे आणि मग कांदा घालायचे. कांदा चांगला लाईट ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण मिक्स भाजी सगळं चिरली होती ती घालायची, चांगले हलवून घ्यायचे. इकडे बारीक कोथिंबीर चिरून घ्यायचे. भाजीत मीठ घालायचे, हळद घालायचे, चांगलं हलवून 2 मिनिटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण चटणी घालायची. घरीच बनवलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भाजी एकसारखी हलवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी घालून हलवून चांगले झाकून ठेवायचे. भाजी 15 मिनिटात शिजते. इकडे परत मध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं भाकरी बनवायला. गरम पाणी घ्यायचं भाकरी बनवताना, म्हणजे चिरा पडत नाहीत. पीठ चांगलं मळून घ्यायचंय. परत त्याला पीठ लावून भाकरी छान थापून घ्यायची. बघा छान गोल पाण्यातून भाकरी बनवून झालेली आहे. इकडे तवा तापत ठेवून तव्यात भाकरी टाकून द्यायची. वरतून पाणी लावायचे. दोन्ही साईडनी भाकरी भाजली की गॅसवर भाकरी भाजून घ्यायची खरपूस अशी. भाकरी छान भाजून झालेली. भाकरी घेऊन त्याच्यावर आपण बनवलेली भोपळ्याची भाजी, मिक्स भाजी आणि दहीभाताची मोती आणि आपण बनवलेल्या थापटवडी आळूवडी याच्यावर घालायची. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल की बनवून बघा. अगदी झटपट बनते. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.